नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीच्या आपलं महानगर या स्पेशल पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. खरं तर कुठलीही निवडणूक म्हटलं तर ती महत्त्वाचीच असते. मात्र नगरसेवकाची म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची जी निवडणूक असते ती अत्यंत महत्त्वाची असते. कारण अगदी सर्वसामान्य ज्या समस्या असतात लोकांच्या, म्हणजे पाण्यापासून ते रस्त्यापासून ते अनेक समस्यांचं निराकरण जे असतं ते या निवडणुकीत नेमकं कोण प्रतिनिधित्व करणार आहे यांच्यावर पूर्णपणे निर्भर असतं. आणि त्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असते. आणि त्यासाठीच आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. 31 जानेवारीपर्यंत संपूर्ण निवडणुका या पार पडल्या पाहिजे असं सुप्रीम कोर्टाचा आदेश देखील आहे. त्यामुळे आता ह्या निवडणुकांची लगबग सध्या सगळीकडे सुरू आहे. आणि त्यासाठी लागणारा आरक्षणाची जी सोडत जी आहे ती आता झालेली आहे. अनेक ठिकाणाची अधिक प्रभागांची ही सोडत झालेली आहे. आणि त्याचबरोबर मीरा भाईंदर या शहराची देखील आरक्षणाची सोडत आता झालेली आहे. आणि त्यामुळे तिथे देखील सध्या निवडणुकांची लगबग सुरू आहे. त्यासाठी आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत जे प्रमुख पाहुणे आहेत ते आहेत भाजपचे मीरा भाईंदरचे माजी नगरसेवक अनिल भोसले यांचे. सर, स्वागत आहे तुमचं आमच्या या कार्यक्रमात. सर, काय सांगाल, आता सध्या निवडणूक जवळच आलेली आहे आणि आता आरक्षणाची सोडत देखील जाहीर झालेली आहे. 47% महिलांसाठी जागा देखील आरक्षित आहेत. अशा आता सध्या उमेदवार नेमका कोण असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे. कुठपर्यंत तयारी सुरू आहे आणि काय सांगाल याबद्दल? सर्वप्रथम तुमचा जे युट्यूबर आहे त्याचं नावच आहे आवाज इंडिया आणि आवाज सत्याचा. तुमचं सर्वप्रथम या परिसराचा माजी लोकप्रतिनिधी या नात्याने आपलं मी हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. कार्यक्रम कशा प्रकारे आता सध्या सुरू आहे तुमची निवडणुकीची तयारी, काय सांगा? आम्ही लोक इलेक्शनला बरेचसे लोक म्हणजे उमेदवार किंवा लोकप्रतिनिधी इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून काम करतात. आमचं कामाची पद्धत थोडी वेगळी आहे. आम्ही इलेक्शन हारो किंवा जिंको, कारण गेल्या वेळा 2007च्या वेळा मी इलेक्शन हारलो होतो. पण ज्या दिवशी हारलो त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी काम चालू केलं आणि सतत 5 वर्ष काम केलं. गेल्या वेळा आता मी सध्याला स्वीकृतचा नगरसेवक आहे. या परिसरामध्ये मी अगोदर नगरसेवक सभापती होतो. पण यामध्ये SC ST आणि OBC हे आरक्षण पडल्यामुळे आणि एकच जनरल पडल्यामुळे जातीय समीकरणामुळे गेल्या वेळा मी सीट सोडली होती आणि यावेळी सर्वसाधारण सीट पडलेली आहे. पण सतत आमचं काम चालू आहे. तुम्ही परिसरामध्ये जर सर्वे केलात, आमच्याकडे आदिवासी भाग आहे. बरी आम्ही शहरी भागात जरी असलो, हा ग्रामीण भाग आहे, म्हणजे आहे ऐकतालय पण आहे ग्रामीणमध्ये. आदिवासी आहेत, दलित आहेत, उत्तर भारतीय आहेत, सर्व समाजाचे लोक या परिसरामध्ये राहतात आणि आमचं सततचं काम चालू असतं. या परिसरामध्ये एक वेळा हे गाव होतं. या गावामध्ये चाहे तलावाचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, शाळेत म्हणजे 10वीपर्यंत शाळा नव्हती, शाळेचा विषय असेल, या परिसरामध्ये गॅस नव्हता, एक बँक नव्हती, अनेक अशा अडचणी असताना या ठिकाणी जनतानगर कलेक्टर लँडमध्ये सरकारी जागेमध्ये BSOP योजना आमची 15 वर्षापासून, म्हणजे गोरगरीब झोपडपट्टी वासियांना केंद्र शासनाची जशी आपलं प्रधानमंत्री आवास योजना आहे, असे BSOP योजनेच्या अंतर्गत आमच्याकडे अनेक कामं चालू आहेत. 2012ला अनेक लोकांनी या ठिकाणी अनेक झोपडपट्टी वसवली. 2012ला पूर्ण साफ झाली होती. त्यांचं परत पुनर्वसन, त्यांना पाण्याची सेवा, त्यांची बाथरूमची व्यवस्था, अनेक अशा समस्याला आम्ही सामोरे जाता जाता काम केलेले आहोत. आणि ज्यावेळा सत्ताही आमची असताना, ज्यावेळा पालिकेत प्रशासन ज्यावेळा ऐकलं नसेल, प्रशासनचा आमच्या सरकारमध्ये असो या विपक्षमध्ये असो, प्रशासन आपल्या पद्धतीने काम करतं. पण ज्यावेळा अडचणी आल्या त्यावेळेला या परिसरात 10-10 हजार पायी लोकांनी मोर्चे काढून आंदोलन करून संघर्षातून परिसराचा विकास झालेला आमची आतापर्यंतची परिस्थिती आहे. आता तुम्ही जे आहे स्वतंत्र निवडणूक, स्वबळावर निवडणूक लढवणारे असं ठरवलेलं आहे. त्यामुळे आता या स्वबळावर लढवणारे, तर हा कुठेतरी आपण सत्तेत आहोत आणि गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे 2014 पासून जवळपास एक हाती सत्ता भाजपकडे आहे मीरा भाईंदरची. त्यामुळे हा कुठेतरी आत्मविश्वास आहे की इथे तरी आपल्याला कोणी हात लावू शकत नाही. हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये आहे की तुमची कामच आहेत त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की ह्या ठिकाणी आपण निवडून येणारच? आतापर्यंत मी फक्त एक प्रभागाचा आपल्याला सांगितलं. या शहराचा विषय असेल, या शहरामध्ये गार्डनची व्यवस्था असेल, पहिलेचं मीरा भाईंदर आणि आजचं मीरा भाईंदरमध्ये खूप मोठं अंतर आहे. पहिले या ठिकाणी रेल्वेची काय परिस्थिती आपल्याला माहिती आहे, बसेसची काय व्यवस्था होती आपल्याला, या परिसरामध्ये बसची व्यवस्था म्हणा, AC व्यवस्था म्हणा, शाळेची व्यवस्था म्हणा, कॉलेजेसची व्यवस्था म्हणा, आरोग्याची व्यवस्था म्हणा,
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणा, आजच्या पहिलेचे रस्ते ना आजच्या याच्यामध्ये रस्त्याची परिस्थिती म्हणा, यावेळची गार्डनची परिस्थिती, बराचसा बदल झालेला आहे. आणि आत्मविश्वास म्हणजे आमचे 100% लोक हे सतत काम करतात, या शहराच्या विकासासाठी काम करणारे लोक आहेत. आत्मविश्वास आमच्यामुळे इतर पक्ष आहेत, त्यांच्यामुळे आम्ही नाही आहे. मीरा भाईंदर हे भारतीय जनता पार्टीचं गड यासाठी की ही कार्यकर्ते संघ परिवार सतत काम करत असतं, जनसामान्य लोकांसाठी काम करतं. म्हणून आम्हाला हा आत्मविश्वास नाही, दृढ विश्वास आहे, परत मीरा भाईंदर महापालिकेमध्ये आमचा महापौर बसणार. 2014 पर्यंत मात्र खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा बालेकिल्ला मानला जायचा मीरा भाईंदर. काय वाटतं तुम्हाला 2014 त्यांचा पराभव होण्यासाठी काय नेमकं कुठे कमी पडले ते? झूठे वादे झूठे इरादे, सच बोलणे म्हणजे झूठ बोलतोय ठोके बोलू. या परिसराचा मी या गावचे आम्ही कुणीतरी आहोत. आणि जसं की वसई परिसर कधी बहुजन आघाडीने या गावची मक्तेदारी आणि या परिसरातील लोक हे आमचे गुलाम आहेत, या भावनेतून फक्त सत्तेसाठी राज्य करणे आणि जनहितासाठी काम करणे. आपल्या या शहराचे लाडके आमचे आमदार नरेंद्र मेहताजी, आमचे सगळे नगरसेवक, माननीय लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आशीर्वाद मोदीजींचा, या सगळ्यांच्या राज्य शासन केंद्र शासन आलेली निधी आता या परिसरामध्ये माझ्याच मित्रपक्षाचे आमदार आहेत. प्रताप सरनाईकजी 15 वर्षापासून आमदार आहेत. बऱ्याच काही गोष्टी होऊ शकल्या नाहीत, पण ज्या वेळेला महाराष्ट्राचा इतिहास राहिलेला आहे, देवेंद्रचं सरकार आलं त्याने त्यापर्यंत म्हणजे राज्यातून येणारा जो निधी आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये मीरा भाईंदर शहरामध्ये आला. म्हणून आज मीरा भाईंदरचे शहर डांबरी होते, खड्डेमय रस्ते होते, आज सिमेंट काँक्रीटचे रस्ते आहेत. तुम्ही गार्डन बघा, तुम्ही शाळा बघा, मीरा भाईंदर महापालिकेच्या पहिल्याच्या शाळा आणि आजच्या शाळा, आरोग्य व्यवस्था, असे अनेक विषयामध्ये, चाहे रेल्वेचे तुमचे रेल्वेने आपलं जाणारे ट्रेनने जाणारे त्या लोकांची परिस्थिती, आजची परिस्थिती, बराचसा तुम्हाला या शहरामध्ये विकास दिसतोय. आणि या शहरातील नागरिक हे आमच्याबरोबर आहेत, या शहराच्या विकासाबरोबर. म्हणून आम्ही सत्ता आमच्याबरोबर मित्रपक्ष आहे त्यांना डवचण्याचे प्रयत्न नाही करत. आमचा दृढ विश्वास आहे, आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या लोकांनी काम केलंय आणि आमच्या कार्यकर्त्यांना त्यामध्ये पूर्ण जेवढी जशी हिस्सेदारी उसकी उतरी भागीदारी, त्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना मान सन्मान मिळायला पाहिजे, त्यांना त्यांचा अधिकार मिळायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी स्वबळावर आम्ही इलेक्शन लढण्याची मानसिकता आहे. आताच तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणालात की भारतीय जनता पक्षामुळे कुठला पक्ष, कोणामुळे भारतीय जनता पक्ष नसून भारतीय जनता पक्षामुळे कुठेतरी, मग ह्या ठिकाणी मित्र पक्ष यांना आपल्यामुळे फायदा झालाय, त्यांच्यामुळे आपल्याला नाही, असं म्हणण्याचं तुमचं कुठलं आहे? या ठिकाणी आमदार खासदार कोणाचे? शिवसेनेचे. आमदार कोणाचे? शिवसेनेचे. अगर मित्र पक्षामुळे लोकसभेला यावेळेला मायनस आहेत आणि विधानसभेला प्लस आहे, 36,000 फक्त 146 मध्ये प्लस आहेत. माननीय प्रताप सरनाईक मंत्री महोदय, भारतीय जनता पार्टीची पण ताकद आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या ताकदीमुळे लोकसभा असेल, विधानसभा असेल, शिक्षक मतदारसंघ असेल, या सगळ्या याच्यामध्ये बहुमताने, मी तर बोलतो की तोंडी बोलत नाही, रेकॉर्ड काढा. आणि मीरा भाईंदरमध्ये लीड जर नसेल तर आम्ही जे पाहिजे ते हरू. विश्वास म्हणजे आम्ही, आणि आमच्याकडे कार्यकर्ते काही विकले जात नाहीत, तर ते प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, ते कुठल्या स्वार्थासाठी काम करत नाही. देश हितासाठी मोदीजीचा आदेश, देवेंद्रजीचा आदेश सर्वोपरी, संघटन सर्वोपरी, या भावनेतून काम करणारे लोक आहेत. कारण आम्हाला अंत्योदय, भारतीय जनता पार्टीचा सिद्धांत आहे अंत्योदय. देशातल्या गावातल्या अंतिम व्यक्तीपर्यंत आम्हाला काम करायचं, त्यांची योजना पोहोचायचं आहे, आमचा स्वभाव राहिलेला आहे. आणि अंतिम व्यक्तीपर्यंत काम करायची ही भावना आहे. आणि म्हणून अंतिम व्यक्ती आम्हाला सोबत जोडून या परिसरातील उर्वरित विकास, चाहे BSOP असेल, स्लम परिसर असेल, आणि राहिलेले बरेचसे आणखी सूर्या डॅमचं पाणी आणायचं असेल, मेट्रो असेल, अनेक विषयासाठी आम्हाला काम करायचं आहे. आणि त्यासाठी 100% विश्वास या शहरातील सर्वच नागरिक, सर्व जाती धर्माचे नागरिक आमच्यावर विश्वास ठेवून परत बहुमतामध्ये सगळेच नगरसेवक निवडून आणण्यासाठी मदत करतील असं मला पूर्ण विश्वास आहे. खरं तर वरिष्ठ जरी एकत्र दिसत असतील, म्हणजे देवेंद्र फडणवीसजी म्हणा किंवा एकनाथ शिंदेजी असतील किंवा अजित पवारजी असतील, हे तिघही एकत्र दिसत असतील तरी पण कुठेतरी कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांसोबत तेवढ्या प्रमाणात जुळवून घेऊ शकत नाहीयेत, असं बऱ्याच ठिकाणी जाणवलं. हे आमचं हे जाणवणं हे योग्य आहे का? तुमचं अगदी अलबेल चालू आहे असं समजू? आम्ही बाकी अलबेल आहोत. मी स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं, जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी. तर सेनेने आणि मित्रपक्षांनी
त्यांच्या कार्यकर्त्यांनी या परिसरामध्ये मजबूतीने जर काम केलं असेल, आम्ही अनेक वेळा वेगळे वेगळे लढलो. त्यांच्या आज आमचे 65 नगरसेवक आहेत, आज त्यांचे 19 नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीचं या ठिकाणी काहीच नाही आहे, 0 आहे. त्या ठिकाणी एक वेळा राज्य होतं, त्यामुळे पूर्ण साम्राज्य राष्ट्रवादीचं होतं. आज इलेक्शनला समोर जाऊन आणि मी बरेच मोठी या ठिकाणी सत्ता निर्माण करेन ही मानसिकता जर असेल तर जनता आता हुशार आहे. आता वेल एज्युकेटेड पीपल आहेत. पहिले अंगठा छाप होते, आता 99% मुलं सुशिक्षित आहेत आणि युवा वर्ग विकासाच्या दृष्टीने बघतो आणि तो विकासालाच मत देतो, हा मला वाटतंय. बरं, आता सध्या जे वारे वाहत आहेत, ज्या प्रकारे विरोधी पक्षाकडून सतत हे सांगण्यात येत आहे की वोट चोरीचा जो मुद्दा आता सध्या उचललेला आहे, सत्याचा मोर्चा काही दिवसांपूर्वी निघाला. राहुल गांधींनी नॅशनल लेवलला जे आहे ते या ठिकाणी प्रेझेंटेशन दाखवलं की कशा प्रकारे मतांमध्ये चोरी होते किंवा मत दुबार मतं जे आहे ते वाढतात किंवा मतदान प्रक्रियेतच घोटाळा आहे असं सांगितलंय. त्यानंतर बरोबर आदित्य ठाकरेंनी पण प्रेझेंटेशन केलं वरळी डोममध्ये. त्यानंतर राज ठाकरेंनी सुद्धा अशा प्रकारचं प्रेझेंटेशन केलं काही एक्सपर्ट्सला घेऊन. तर अशा प्रकारे हा घोळ जो आहे ते अगदी पुराव्यासकट दाखवून सुद्धा कुठेतरी जे सत्ताधारी पक्ष आहेत ते कुठेच याबद्दल काही बोलत नाही. खरं तर त्यांचा निशाणा पण खरं तर सरकारवर नसून ते फक्त निवडणूक आयोगावर प्रश्न उचलत आहेत की त्यांच्या प्रक्रियेत घोळ आहे, हा प्रक्रियेतला घोळ जो आहे तो त्यांनी सुधारावा. मात्र सत्ताधारी पक्षांनी यावर काही न बोलता भाजपने उलट मुख मोर्चा काढला. काय नेमकं कारण आहे, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मॅडम, आता कसं आहे, आम्ही जसं तसं उत्तर. आता एखादा व्यक्ती, एखादी पार्टी, केरळमध्ये त्यांची सत्ता आली, तिथे ईव्हीएम मतदारात घोळ नव्हता. असे अनेक राज्यामध्ये त्यांची सत्ता ज्या वेळेला येते ना, तिथे काहीच घोळ नसतो. आणि ज्या ठिकाणी भाजप आणि मित्रपक्ष जिंकतात त्या ठिकाणी घोळ असतो. यादीमध्ये, निवडणुकाच्या यादीमध्ये डबल नावं. पण त्यांचं सतत असंच म्हणणं आहे की आम्ही हारलो तरी चालेल, मात्र ह्या निवडणूक पारदर्शकपणे झाली पाहिजे. त्यात त्यांनी बरेच बदल देखील सुचवलेले आहेत निवडणूक प्रक्रियेत. त्याबद्दल काय वाटतं? गोरेगाव जर तुम्ही शिफ्ट करून भाईंदरमध्ये आलात, गोरेगावचं नाव तसंच राहिलं. तुम्ही इथून भाईंदरला गेलात तर त्या यादीमध्ये तिकडे नाव तसंच आलं. यादीमध्ये घोळ नाहीये. मतदारांनी स्थलांतर केल्याच्या नंतर तिकडे नावं कमी केली नाहीत. त्यामुळे डबल नाव, टेबल नाव हे जे मोर्चे जे काढतायत ना, पण डबल नावाने. पण मग यात निवडणूक आयोगाने देखील थोडंसं सिरियसली या गोष्टीकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे, गांभीर्याने याचा तपास केला पाहिजे असं नाही वाटत? यामध्ये निवडणूक आयोग, मी तर बोलतो मतदान यादीमध्ये सगळीकडेच मगजमारी, म्हणजे गोळ म्हणता येणार नाही, डबल नाव आहे, हे खरं आहे. आणि आम्ही निवडणूक आयोगाला, मॅडम, निवडणूक आयोगांना आम्ही लिहिले, आम्ही बोलले, आमचे सीएम साहेबांनी बोलले, अनेक संघटनांनी बोललात. पण त्या ठिकाणी या ठिकाणचे लोकप्रिय माजी विधानसभा परिषदचे आमदार मुजफ्फर हुसेनजी, त्यांचे डबल नाव आहेत. त्यांचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांचे नाव आहेत. म्हणजे हे काय भारतीय जनता पार्टीला टार्गेट करून नाही, कोणीच कुठल्याही पक्षाला टार्गेट केलेलं नाहीये. अगदी विरोधकांनी देखील कुठल्याही पक्षाला टार्गेट न करता फक्त या निवडणूक आयोगाची प्रक्रियेवर, निवडणूक आयुक्तांवर त्यांनी हे केलं, हल्लाबोल केलाय. तर त्यामुळे यावेळी बदल व्हायला पाहिजे. यात पारदर्शकता असायला हवी असं भाजपला देखील वाटतं की नाही? विरोधकांना विरोध म्हणून नाही, जर चुकी असेल, जर नियमांमध्ये काही गडबडी असतील, त्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. कारण निवडणुका हा लोकशाही पद्धतीने, हा लोकशाहीचा त्योहार आहे, लोकशाही पद्धतीने व्हायला पाहिजेत. मी एखादं मत दिलं, मी वेगळ्या कुठल्या पार्टीला जर दिलं तर त्याचा मताधिकार योग्य व्यक्तीलाच जायला पाहिजे, हे मानणारा मी व्यक्ती, माझी पार्टी आहे, माझ्या पार्टीचं संविधानही आहे. आता 70 पारचा नारा जे भाजप देत आहे, वाटतं यावेळी शक्य असणार आहे? आम्ही जे बोलतो ते करतो. आतापर्यंतचा इतिहास राहिलेला आहे या परिसरामध्ये. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, मी एक वेळा नगरसेवक झालो. आपण या परिसरामध्ये सर्वे करा. आज मी नगरसेवक नाही आहे 7 वर्षापासून, पण गावागावामध्ये जर गेलात तर ते आदिवासी लोक, अशिक्षित लोक आहेत. त्यांना जर विचारलं इथले नगरसेवक कोणतं, ते बोलते अनिल भोसले. जर नाही बोलले तर मी 5 लाख रुपये तुम्हाला इनाम देईन. कारण जनसामान्य लोकांपर्यंत जाऊन कार्यकर्ते काम करतात, पदावर असो, नगरसेवक असो किंवा नसो. विश्वास आम्हाला आहे यासाठी की यावेळेला आमच्या नगरसेवक काही कामं कमी झाली असतील, काय मला फंड कमी मिळाला असेल,
पण पुन्हा एखादा कॅपेबल नगरसेवक पॅनलमध्ये जर मिळाला तर परिसराचा विकास करण्यासाठी हेच लोक करू शकतात, हा विश्वास आहे. म्हणून आज आम्ही 63 आहोत आणि पूर्ण शहरामध्ये आमचे लोकप्रिय आमदार नरेंद्र मेहताजी, महापौर, नगरसेवक यांनी पूर्ण शहरामध्ये काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि उर्वरित कामं अगर कुठली पार्टी करेल, कुठला अगर कार्यकर्ते कुठले काम करतात, सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत कुठल्या पदाधिकारी काम करतात, नगरसेवक ते भारतीय जनता पार्टीचे लोक काम करतात. म्हणून जनतेला विश्वास आहे की 70 पार होणार आणि 100% होणार. आता जरा मीरा भाईंदरच्या प्रश्नांकडे पण येऊया, समस्यांकडे पण येऊया. बऱ्याच समस्यांनी घेरलेलं आहे मीरा भाईंदर बऱ्याच वर्षांपासून, की आता कुठेतरी सुधारणा होते असं म्हणूया आपण. मात्र तरी सुद्धा रस्त्यांची जी समस्या आहे ही खरं तर खूप मोठी समस्या आहे. विशेषतः ठाणा आणि मीरा भाईंदरला जोडणारा जो घोडबंदर रोड आहे त्या ठिकाणी नेहमी रस्त्याची दुरावस्था मी पाहिली आहे. त्याचबरोबर तिथे वाहतूक कोंडी होत असते. या सगळ्या समस्यांवर काहीतरी उपाययोजना लवकरात लवकर काढली पाहिजे असं वाटतं का? निश्चित. आता सध्याला आमच्याकडे निधी नाही आहेत. आमच्या शहराचे मंत्री महोदय रोज आश्वासन देत आहेत की आम्ही हे करतोय ते करतोय, तेही करतील. आणि भारतीय जनता पार्टी मीरा भाईंदर सत्तेमध्ये आली तर सत्तेमध्ये विपक्ष पण कार्यकर्ते आम्हीच आहोत. सत्ता ही आमची असते. प्रशासन ज्यावेळेला ऐकत नसेल तर भारतीय जनता पार्टीचा महापौर, भारतीय जनता पार्टीचे आमदार असताना 10,000 लोकांचे पायी मोर्चे माझेच आहेत या पालिकेमध्ये. आमचे कार्यकर्ते सत्तेमध्ये प्रशासनाचं जर डोकं जागेवर होत नसेल, सत्तेचा माज चालला असेल, त्यांचा उतरवण्यासाठी पण कार्यकर्ते काम करतात. आणि निश्चित तो मला विश्वास येतो या रस्त्याचा, या उर्वरित कामाचं येणाऱ्या वडीमध्ये, कारण आता आमच्याकडे निधी नाही आहे. आणि आता गेल्या वेळेला या ठिकाणी अपक्ष आमदार होता, त्यामुळे पण कामाला गती कमी होती. आता शहरातल्या भारतीय जनता पार्टीवर विश्वास माननीय नरेंद्र मेहताजी परत जिंकून आलेले आहेत. परत या राज्यातून येणारा निधी जास्तीत जास्त या शहरासाठी आणून उर्वरित सगळे रस्ते, उर्वरित गटार, सिवरेज, पाण्याची व्यवस्था, सूर्या डॅमची व्यवस्था, मेट्रो व्यवस्था, या सगळ्यासाठी पुन्हा एकदा राहिलेली कामं पूर्ण आम्ही बंधन करत आहोत. आणि निश्चित करून देऊ हे तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी आश्वासन देतो. परत अनधिकृत बांधकाम वाढत आहेत, ह्या देखील समस्या आहेत. त्याचबरोबर पार्किंगचे प्रॉब्लेम, अनधिकृत बांधकामामुळे अतिक्रमण होत राहतं. अतिक्रमणामुळे ट्रॅफिक म्हणजे पार्किंगची समस्या पण वाढते, त्यामुळे सुद्धा ट्रॅफिकची समस्या वाढते. असे एकाला एक जोडलेले समस्या आहेत. तर अनधिकृत बांधकामांवर देखील प्रश्न उचलले नाही, अजूनपर्यंत कोणी आवाज उचललेला नाहीये. तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, अनधिकृत बांधकामामध्ये वारंवार प्रश्न मिळाले, वारंवार पत्र लिहिलेले आहेत. कोणी आजपर्यंत हे शहर दूषित व्हावं असं कुणालाही वाटत नाही. पण या शहरातले डेव्हलपमेंटमुळे जे आमचे जसं की ट्रक टर्मिनल आहे, जे पार्किंग मोठे मोठे जे आहेत, त्या ठिकाणी कुठे आम्ही BSOPचं डेव्हलप करतोय काय, ती जागा आम्ही या झोपडपट्टीवासियांना वसवलेली, काही शासकीय कामासाठी आम्ही जागा वापरतोय. ही जागा मोकळ्या होतील, या शहराचं ट्रॉफिकही सुरळीत होईल, रस्तेही सुरळीत होईल. या ठिकाणी आमच्याकडे आणखीन एक विजन आहे, जे आमचे नाले आहेत त्या नाल्यावरती जेवढे मार्केट जे फेरीवाले रस्त्यावरती बसतात त्यांचं कुठं तर पुनर्वसन म्हणजे त्या ठिकाणी करून हे रस्ते जेवढे खाली करता येईल त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. निश्चित येणाऱ्या 5 वर्षांमध्ये, कारण आजपासूनचं 15 वर्षाचं मीरा भाईंदर आणि आजचं मीरा भाईंदर यामध्ये मोठा जमीन आसमानचा अंतर आहे. या येणाऱ्या 5 वर्षामध्ये मीरा भाईंदर महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल. उर्वरित सगळेच कामं करण्याचे आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि या शहराला वेगळे वळण देण्याचं. आणि या मुंबईच्या नंतर अगर कुठलं शहर अगर आवडीचं शहर असेल ते मीरा भाईंदर शहर लोकांनाही आणि इतर आजूबाजूच्या जिल्ह्यांना मीरा भाईंदर एक शहर उत्कृष्ट शहर निर्माण होतंय. आणि येणारी लोकसंख्या जास्तीत जास्त, आता मुंबईचे तर बरेचसे लोक आमच्याकडे आले, इतर लोक मीरा भाईंदरमध्ये येण्यासाठी, इथे घर घेण्यासाठी निश्चित तरसतील असे आम्ही प्रयत्न करू, एवढा माझा विश्वास आहे. पण खरं तर बघायला गेलं तर प्रामाणिकपणे सांगायचं तर इतर शहरांपेक्षा मीरा भाईंदर ह्या शहराचा विकास जो आहे तो थोडा धीम्या गतीने चालला असं वाटतं. कारण याच्या मागे बरेच शहर जे आहेत, म्हणजे ठाणं डेव्हलप झालं, नवी मुंबई डेव्हलप झालं, मात्र मीरा भाईंदर आहे हे अजूनपर्यंत खूप धीम्या गतीने ह्याचा विकास होतो असं कुठेतरी वाटतं का? मीरा भाईंदर ठाण्याला आमदार किती आहेत? माननीय माजी मुख्यमंत्री मंत्री सरनाईकजी, आव्हाडजी, 3 आमदार आहेत. इथे 1.5 आमदार आहेत. इथं अर्धे मंत्री आहेत, अर्धे आता आमचे नरेंद्र मेहताजी आहेत. गेल्या वेळेला एक फक्त आम्हाला 5 वर्ष आमदारकी मिळाली, त्यानंतर मध्ये 5 वर्षाचा गॅप पडला. परत आता आमच्याकडे आमदारकी आली. आम्हाला विकासाला फक्त 5 वर्ष मिळतं. या शहरातला आवाज विधानसभेमध्ये उचलण्यासाठी, या शहरातला
प्रामाणिकपणाने काम करणारा आमदाराची आवश्यकता आहे, तिथून निधी आणणाऱ्याची आवश्यकता आहे. आणि तो मधला जो गॅप पडला त्यामुळे या शहराला विकासाला म्हणजे गती कमी मिळाली. पण आता परत आमचे आमदार निवडून आलेत. मी विश्वासाने सांगतो, महापौरही आमचा असेल, सत्ताही असेल, आमदारही आमचे असतील आणि सरकारमधून लागणारा निधी आणण्यासाठी मुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी आहेत. ते आम्हाला कधीच निराश केलं नाही त्यांनी आणि आता पुढेही करणार नाहीत. आम्हाला भरभरून निधी मिळाला. या शहरामध्ये विकास दुसऱ्याला करायला काही जागाच राहणार नाही. निश्चित यापर्यंत काम होईल हा मला विश्वास आहे. नक्कीच मीरा भाईंदरकरांना पण हीच अपेक्षा असेल तुमच्याकडून. मात्र या सगळ्या समस्यांवर तर तुम्ही तोडगा सांगितलाच आहे. मात्र आणखी एक समस्या आहे ती म्हणजे इथला क्राईम रेट. खरं तर बऱ्याच भाषेवरून वाद असतील इथे, किंवा जाती धर्मावरून वाद असतील, किंवा बऱ्याचदा लव्ह जिहादचे प्रकार देखील या ठिकाणी होतात. अनेक क्राईमचे प्रकार घटना ज्या आहेत ह्या ठिकाणी घडत असतात. त्यावर देखील उपाययोजना काही करायचं ठरवलंय का? इथली सुरक्षा व्यवस्था वाढवणं देखील गरजेचं आहे का? काय वाटतं याबद्दल? त्याचं शटअप बसायला थोडा वेळ लागणार आहे. म्हणजे कर्मचारी वर्ग असेल, ऑफिसर असतील, त्याला बसायला थोडा वेळ लागणार आहे. आणि हे या शहरातले गुन्हेगार नाही आहेत. शहर गतीने वाढतंय आणि कुठून लोक या ठिकाणी येतात. पोलीस प्रशासनाला पण मी दोष देणार नाही, ते आपल्या परीने प्रयत्न करतायत. पण आता पूर्ण जसं की आता मी या गावचा 34-35 वर्षाचा रहिवासी आहे. या गावातल्या गल्ली मला माहिती आहे. पण या ठिकाणचे चाहे क्राईम ब्रांच असेल, इतर आमचं डिपार्टमेंट असेल, या म्हणजे गुन्हेगारी किंवा हे चरस गांजा हे सगळं शोधणारे पथक असेल, यासाठी थोडा वेळ लागतो. तरी पण मीरा भाईंदरची पोलीस चांगल्या गतीने काम करते, त्यामध्ये आम्ही समाधानकारक आहोत. पण येणाऱ्या वेळामध्ये जे थोडंफार कर्मचारी वाढले, थोडं या शहराचा चांगला अभ्यास झाला, पोलिसांना चांगली याची गल्लीची माहिती मिळाली, तर या क्राईमवरती पण अंकुश घालण्यात येईल. गुन्हेगार कुणीही असो, कुठल्याही पक्षाचा असो, भारतीय जनता पार्टीच्या मुंडे साहेबांच्या वेळेपासून आपण बघितलेले भारतीय जनता पार्टीला मुंडे साहेब तर योगीजीचं नाव चालतं यूपीमध्ये, त्यामध्ये कधी महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ मुंडेचं नाव चालवतं. गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र केला. तसंच त्याच पद्धतीने मीरा भाईंदर चर्ची गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. आणि पोलीस प्रशासन सरकार जरी आमची जरी असली, संबंधित कुणी अधिकारी असले त्यांनाही बक्षलं जाणार नाही, हे माझं निश्चित मी सांगतो. आता सध्या मेट्रोच्या कामामुळे देखील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. तर या यंत्रणांवर उपाययोजना करण्यासाठी तुम्ही काही म्हणजे काय पुढे उपाययोजना असणार आहे तुमची? मॅडम, एक नक्की आहे, आपण जेव्हा गाव वसवतो तेव्हा एखादा काम होतं तर थोड्याफार ह्या अडचणी येतातच. आपण संसार चालवतो, अडचणी येतात. त्यामध्ये म्हणजे बिकट परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आमचे आमदार बोलतात, आमचे नगरसेवक बोलतात. कॉन्ट्रॅक्ट जेवढं होतं तेवढं आम्ही प्रयत्न करतो. ठेकेदाराची आमची काही मिली बघत नसते, कारण लोक आम्हाला तक्रार करतात याच प्रभागामध्ये रस्त्याची कामं चालू आहेत. म्हणजे सकाळी मॉर्निंगला माझी कधी वॉकिंग असते, कधी संध्याकाळी असते, कधी या साईडचं कुठं ट्रॉफिकला अडचण होत असेल, एखाद्याचा कार्यक्रम असेल तर ते आम्ही रस्ते बंद करतो आणि तेवढंच काम करण्याचे प्रयत्न करतो. जेवढं आता रस्ते जोपर्यंत डेव्हलप होत नाहीत, थोडाफार त्रास होणार आहे, त्याबद्दल आम्ही जनतेचे दिलगिरी व्यक्त करतो. पण आज जे थोडासा जो त्रास आहे हा 25 ते 30 वर्षाचा त्रास कायमचा संपलेला असेल, यासाठी थोडं सहकार्य करायला पाहिजे असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न आहे, या ठिकाणी शाळा आणि जे आरोग्य सेवा आहे याची देखील बऱ्याच प्रमाणात कमतरता भासते. त्याच्यासाठी देखील पुढे जाऊन उपाययोजना करण्याची काही तुमच्या काही उपाययोजना आहे का? तुमचं काही नियोजन आहे का? यस, या आता आरोग्य जे आमचं टीम हॉस्पिटल आहे, या ठिकाणी आमच्या डिस्पन्सरी होत्या. आता ह्या डिस्पन्सरी गावागावामध्ये पोहोचल्या. तशा मिरावडला हॉस्पिटल आहे, या ठिकाणी काशीगावमध्ये हॉस्पिटल आहे. हे प्रभाग वाईज आम्ही हॉस्पिटल तयार केले आहेत. त्यामध्ये मोठं हॉस्पिटल आमचं भीमसेन जोशी मोठं रुग्णालय आहे. पण यामध्ये कमी पडलेल्या ज्या अडचणी आहेत त्याकडे आरोग्य डिपार्टमेंटतर्फे या मंत्रालयातर्फे आम्ही या शहरामध्ये, जसं की मी याला नवी मुंबईला गेलो होतो, त्या ठिकाणी खरंच सरकारी दवाखान्यात चांगलं ट्रीटमेंट मिळतं. कारण मला प्रवास करायची सवय, शिकायची सवय, कुठल्या काही गोष्टी असतील ते माझ्या शहरामध्ये घेऊन यावं अशी आमची अपेक्षा असते. निश्चित आरोग्यासाठी चांगली बेटर व्यवस्था सरकारीमध्येच मिळेल. आणि आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आयुष्यमान कार्ड तर सगळ्यांनाच दिलेलं आहे. सरकारीमध्ये जरी व्यवस्था होत नसेल
तर 5 लाखापर्यंत चाहे कॅन्सर असेल, ब्रेन ट्यूमर असेल, अशा मोठ्या मोठ्या आजारासाठी 5 लाखाचं आयुष्यमानचं कार्डचं हे केलेलं आहे. मी शहरातील सगळ्या जनतेला मी अपील करेन, कारण आजार हा सांगून येत नाही. एखादा कॅन्सरसारखी बिमारी हे सांगून येत नाही. आपण सगळ्यांनी आयुष्यमान कार्ड बनवून घेण्यात यावं, जेणेकरून प्रायव्हेट हॉस्पिटल सरकारीची वाट बघायची आवश्यकता लागणार नाही. आपण प्रायव्हेटमध्ये पण फ्रीमध्ये 5 लाखापर्यंत इलाज करू शकता. कारण माझ्याकडे आत्तापर्यंत 3,500 आत्तापर्यंत या गेल्या 8 दिवसामध्ये 3,500 से अधिक आयुष्यमान कार्ड बनलेले आहेत. अशा शहरातील सुजाण नागरिक असेल, संस्था असेल, त्यांनाही मी विनंती करेन आपल्या परिसरातील लोकांचे जास्तीत जास्त आयुष्यमान कार्ड बनवण्यात यावे, जेणेकरून सरकारी दवाखान्याची वाट न बघता मला प्रायव्हेटमध्ये पण माझा इलाज होईल आणि त्या बहिणीला, त्या भावाला, त्या आजोबांना त्या आजारापासून पैशामुळं त्यांचं जीवन अडचणीत येईल. यासाठी आपण आयुष्यमान कार्ड बनवावं आणि सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे. नक्कीच तुम्ही जसं म्हणता तसाच प्रकारे जे त्याचं चित्र जे तुम्ही उभं केलंय पुढच्या भविष्यातील मीरा भाईंदरचं, तसंच हे काही वर्षात दिसेल अशी आम्हालाही अपेक्षा आहे, आमच्या दर्शकांनाही अपेक्षा आहे आणि नक्कीच मीरा भाईंदरकरांना देखील हीच अपेक्षा आहे. त्यामुळे नेमकं आता कोण प्रतिनिधित्व करणार याकडे संपूर्ण मीरा भाईंदरकरांचं लक्ष आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे सध्या, की नक्की कुठे कोण उमेदवार जो आहे, कोण प्रतिनिधित्व आपलं करणार आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण अगदी नागरी समस्या ज्या आहेत ते खरं तर इथून सुरुवात होते. जे राजकारणातील प्रवास जो आहे, खरा प्रवास हा इथून सुरू होतो. त्यामुळे हा महत्त्वाचा पैलू असणार आहे. ही जी निवडणूक आहे ती प्रत्येकाच्याच या प्रतिनिधित्व करणाऱ्या किंवा फक्त प्रतिनिधीची नाही तर त्या पक्षाची देखील एक प्रकारे पडताळणी असणार आहे, की कशा प्रकारे काम इथून सुरू होत आहे, या प्रकारे पुढील वाटचाल कशी असणार आहे याकडे देखील आता सगळ्यांचंच लक्ष लागणार आहे. तर ही निवडणूक निश्चितच अत्यंत महत्त्वाची आहे. सर, धन्यवाद, तुम्ही आलात आणि आम्हाला वेळ दिलात यासाठी. आणि आजच्या या कार्यक्रमात आपण इथेच थांबत आहोत. मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या विषयांना घेऊन. तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी.